नमस्कार मंडळी, नाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मंडळी, आपण खास आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरांसाठी आणि नवीन आपल्यासोबत जोडल्या जाणाऱ्या साधकांसाठी एक नवीन इंस्टाग्राम अकाउंट चालू केलं आहे. तिथेही तुम्ही तुमचे प्रेम दाखवून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील सबस्क्राईब करा आणि तुम्ही तिथे तुमचे प्रश्न पर्सनली मला सांगू शकता. तुमच्या प्रश्नांवर नक्कीच योग्य मार्गदर्शन हे केले जाईल. इंस्टाग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर मंडळी, आज आपण एका वेळी अनेक देवतांची भक्ती करणे हे योग्य आहे का, आणि जर केली तर एका वेळी आपण किती देवतांची पूजा करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच यातून खूप काही शिकण्यासारखे मिळणार आहे. आणि मंडळी, जर कोणत्या देवाची पूजा ही आपण केली पाहिजे आणि कोणत्या देवतेला आपण इष्ट मानली पाहिजे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर आपण त्यावरही एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ नंतर तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. मंडळी, देवघरात तुम्ही सर्व देवतांची पूजा हे करू शकता, पण भक्ती करत असताना असे चालत नाही. कसं असतं मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकासोबतच 3 देवतांची शक्ती ही नेहमीच असते. ती म्हणजे आपला इष्टदेव आणि आपले कुलदैवत, त्याचबरोबर आपल्या घराचे पित्र हे आपल्यासोबत त्यांची शक्ती चालत असते. मंडळी, कुलदैवत हे आपले मायबाप असल्याने त्यांना वर्षातून एकदा जरी त्यांच्या मूळ ठाणावर जाऊन त्यांचा योग्य मनोभाव्य मानपान जरी केला तरी काही हरकत नसते. आणि फक्त यामुळे देखील त्यांची कृपा आणि त्यांचे लक्ष ही तुमच्यावर राहत असते. आणि तुमचे पित्र जे असतात त्यांना फक्त वर्षातून एकदा पूजले जाते, बाकी वर्षभर त्यांना पूजा किंवा मानपान नैवेद्य हा दिला जात नाही, आणि हे योग्य देखील नसते. आता राहिला प्रश्न इष्टदेवतेचा. आता इष्टदेव म्हणजे तुमची ज्यांच्याप्रती श्रद्धा आहे, अंतःकरणापासून तुमची ज्यांच्यासाठी भक्ती आहे, त्यांना इष्टदेव म्हणले जाते. आणि त्यांना तर आपण घडोघडी आठवतच असतो, नेहमीच त्यांचे नाव हे आपल्या मुखात येत असते. आणि मला स्वतः जे लोक त्यांच्या कामासाठी 50 देवदेव करत असतात ते पटत नाही. या देवाकडे जायचं, त्या देवाकडे जायचं, या देवाच्या वाऱ्या करायचा, त्याचा फरक नाही पडला तर दुसरीकडे जायचं. मला सांगा, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा तुमचं एखादं काम आहे आणि तुम्हाला एखाद्यानं सांगितलं की बाळूमामांना जावा म्हणजे तुमचं हे काम होईल, तुम्हाला फायदा होईल. आणि त्यांचं ऐकून तुम्ही गेला, पाया पडला, साकडं घातलं, पण तुमचं काही काम झालं नाही, म्हणून परत तुम्ही दुसऱ्या कोणीतरी सांगितलं म्हणून दुसऱ्या देवाला जाणार. असं कसं चालेल बरं? अहो मला सांगा, ज्या देवाचा तुमचा काय आतापर्यंत संबंध आला नाही, याआधी तुम्ही कधी त्याला साधा हात सुद्धा जोडलं नाहीत, आणि तुम्ही तिथे गेला आणि लगेच तुम्हाला तो देव पावणार आहे का? सांगा बरं. थोडा वेळ तर द्या. त्या देवाला तुमची त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा सुद्धा समजली पाहिजे, त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की या व्यक्तीची खरोखरच मनोभावे माझ्यावर श्रद्धा आहे. पण आपल्याला झटपट गुण पाहिजे असतो, आणि मग फरक नाही पडला की लगेच दुसरा देव करायचा. अशा लोकांना देव कधीही पावत नाही, हे कायम लक्षात ठेवा. माझं तर मंडळी नेहमीच सांगणं असतं की तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदैवताला मानपन केला आणि फक्त तुमच्या इष्टदेवांची पूजा जर तुम्ही नेहमी करत राहिल ना, तर तुम्हाला काहीच अडचणी येत नाहीत. मंडळी, एक लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या देवतेची पूजा करत असतो, त्यांची भक्ती करत असतो, तेव्हा त्यांची कृपा मिळण्यासाठी आपल्याला एकाग्रता, भक्ती आणि आपले मन, शरीर, आत्मा त्यांना समर्पित करण्याची भावना असावी लागते. आणि जेव्हा आपण एकाच वेळी अनेक देवतांची भक्ती करतो तेव्हा हे शक्य होत नाही, आणि कोणत्याच देवाला आपण पूर्णपणे प्राप्त सुद्धा करू शकत नाही. मंडळी, नवनाथ कातसारामध्ये सांगितलं आहे की ज्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांची फक्त श्री दत्तगुरु महाराजांवरच भक्ती होती, मच्छिंद्रनाथांचे ते इष्ट होते, आणि फक्त दत्तगुरूंचीच भक्ती करूनच त्यांनी सर्व देवतांना प्राप्त केले होते. आणि मंडळी, स्वतः दत्तगुरु महाराजांनी नवनाथांना सर्व देवतांचे आशीर्वाद मिळवून दिले होते. माझं सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की ज्या देवांची तुम्ही पूर्णपणे भक्ती कराल तर बाकीच्यांचे सुद्धा आशीर्वाद हे तुम्हाला मिळतच असतात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मंडळी, प्रत्येक देवाची भक्ती आणि पूजाविधी करण्याचे एक विशिष्ट नियम असतात, विशिष्ट वेळ, विशिष्ट स्थान असते. आणि जर आपण अनेक देवतांची पूजा करायचं म्हटलं आणि एकाच वेळी करायचं जर ठरवलं, ते यामुळे आपल्याला शक्य होत नाही. उदाहरणार्थ मला सांगा, दत्तगुरूंची पूजा साधना करताना तुम्हाला सात्विक राहणं हे लय महत्वाचं असते.
आणि त्यांची पूजा करत असताना तुम्हाला पिवळ्या किंवा भगव्या वस्त्रांचा देखील वापर करावा लागतो. पण दुसरीकडे महाकाली देवी किंवा कालभैरवांची साधना म्हणा, यांची पूजाविधी करत असताना तुम्हाला पूर्णपणे तामसी पद्धतीचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर काळ्या वस्त्रांचा देखील वापर करावा लागतो. आता तुम्हीच विचार करा, जर एखाद्याने जर या दोन्ही देवांची भक्ती करायचं समजा ठरवलं, तर तो कशी भक्ती करणार? याच्यामध्ये काय होणार, त्या व्यक्तीला तर नीट सात्विक पण राहता नाही येणार आणि पूर्णपणे तामसिक पण राहता नाही येणार. कसं असतं मंडळी, तुम्ही एकाच नदीच्या सोबत चालत राहिला तर तीच नदी शेवटी तुम्हाला समुद्रापर्यंत घेऊन जाणार आहे. पण मंडळी तुम्ही मध्येच ही नदी सोडून दुसऱ्या नदीच्या मागे गेला, नंतर ती नदी सोडून परत भलत्याच नदीच्या मागे फिरत बसला, तर तुम्ही कधी सुद्धा समुद्रापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्ही तिथल्या तिथेच तुम्ही फिरत राहणार. म्हणून मंडळी या व्हिडिओतून एवढंच घ्या की तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, मग तो तुमचा कोणताही देव असू द्या, पण एकाच देवाची भक्ती करा, तोच तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. आता माझंच उदाहरण घ्या, मी श्री दत्त महाराजांना माझे इष्ट मानतो आणि त्यांचीच मनोभावे मी भक्ती करतो. पण यामुळे काय झालंय, नवनाथ महाराज हे माझ्यावर प्रसन्न आहेत. दत्त महाराजांची भक्ती करत असताना नवनाथांची ही शक्ती ही माझ्यासोबत चालत असते, माझ्यासोबत कार्य करत असते. त्यामुळे लक्षात ठेवा की भक्ती कोणत्या देवाची करताय हे महत्वाचं नाही, पण ती भक्ती करत असताना तुम्ही त्या देवालाच पूर्णपणे समर्पित स्वतःला केलं पाहिजे. आशा आहे मंडळी की ही माहिती तुम्हाला समजली असेल, आणि जर समजा ह्या माहितीत जर तुम्हाला काही शंका असेल तर ती कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. नक्कीच त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक करून आपल्या नाथ संप्रदाय चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकनने प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती आणि उपाय टोटके आपण देत असतो तुमच्यासाठी, याचा तुम्हाला नक्कीच फायदा व्हावा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही इंस्टाग्रामवरती मला विचारू शकता. तिथे नक्कीच तुमच्या प्रश्नांसाठी योग्य मार्गदर्शन हे केले जाईल. तुमच्यासाठीच मंडळी इंस्टाग्राम अकाउंट देखील आपण चालू केलेलं आहे. तिथे तुम्ही तुमचे प्रश्न हे विचारू शकता. अलख निरंजन आदेश.